कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग व येथे बसलेल्या माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, आज 3 जानेवारी हा केवळ दिवस नव्हे तर भारतीय स्त्रियांच्या गुलामगिरीच्या साखळदंडांना तडा गेलेला एक ऐतिहासिक दिवस आहे. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली आणि गतीविना शूद्र खचले. एवढे सर्व अनर्थ एका अविद्येने केले. म्हणूनच या अविद्येचे सावट दूर सारण्यासाठी आणि प्रत्येकाच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश आणण्यासाठी एका क्रांतीज्योतीने आपल्या जीवनाचे रान केले आणि ती क्रांतीज्योती म्हणजे सावित्रीबाई. आज आपण या व्यासपीठावर सन्मानाने बोलत आहे. ज्या मुली आज हातात पेन घेऊन स्वतःचे भविष्य लिहित आहेत, हे सर्व शक्य होत आहे त्या माऊलीच्या जिद्दीमुळेच. पण हा प्रवास सोपा नव्हता. 18व्या शतकात स्त्रियांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता. तेव्हा सावित्रीबाईंनी मुलींसाठी पहिली शाळा उघडली. काय जिद्द असेल त्या माऊलीची. अंगावरची साडी चिखलाने माखलेली असायची, पण मन मात्र ज्ञानाच्या प्रकाशाने लखलखत असायचं. सावित्रीबाई या केवळ स्त्री नव्हत्या, समाजातील अनिष्ट प्रथांविरुद्ध लढणाऱ्या एक रणरागिणी होत्या. त्यांनी विधवांचे केशवपण थांबवण्यासाठी नव्यांचा संप घडवून आणला. अनाथ मुलांसाठी बाल हत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले. स्वतःच्या घरातील पाण्याचा हौद दलित लोकांसाठी खुला करून दिला. ही त्या काळी किती मोठी क्रांती होती याचा विचार करा. लोक म्हणतात स्त्री घर चालवते, पण सावित्रीबाईंनी अख्खा समाज चालवून दाखवला. जाताना एवढंच सांगेन, केवळ शिकू नका, विचार करायला शिका, अन्यायाविरुद्ध लढायला शिका आणि तीच सावित्रीबाईंसाठी खरी श्रद्धांजली असेल. अशा या महान क्रांती ज्योतीला विनम्र अभिवादन करून मी माझ्या भाषणास पूर्णविराम देते. धन्यवाद. वर्ग 5